तब्बल 24 नंदी राहिले. मी किती मोठा कारनामा केला ते म्हणजे लक्ष्या आणि सचिन मित्रांनो. कुणाच्या आद्यात नव्हता, कुणाच्या मध्यात नव्हता मित्रांनो. काही किती अडचणी आल्या, पहिऱ्यासाठी अडचणी आल्या, भरपूर अडचणी आल्या, भरपूर मालकाने संघर्ष केला ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये. का तर असं नाही की पळतोय म्हणून त्यालाच बैल द्यायचा, असं नाही मित्रांनो. बैल पळतोय पण अख्ख्या महाराष्ट्राला माहित नाही. का तर ह्या पाठीमागच्या पडद्या पाठीमागं किती लोक कष्ट करतात हे कोणाला माहित आहे. हे आपण अख्ख्या महाराष्ट्राला दावून देतो की अनेकसाठी आपण काम करत नाही. फक्त मित्रांनो आज आपल्याला बैलगाडी क्षेत्र हे उंचावण्याच्या आणि गोरगरिबाची जी नंदी भेटत नाही त्यांना मिळवून द्यायचं. आज आपल्या समोर दादा. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, वडकीमध्ये आपण बघितलं खरोखरच डोळ्याचं पारणं फाडलं दोन्ही नंदीने. तीच गाडी पुशेगावला पाहिली, कसं नियोजन झालं होतं दादा? नियोजन तर असं म्हणजे ज्यावेळेस वडकीचं नियोजन झालं त्यावेळेस असं एक मोठ्या बैलाबरोबर पहिल्यांदा पायरा झाला होता. परंतु त्या काय कारणास्तव आमचा कॅन्सल झाला. की कॅन्सल झाल्यानंतर आम्हाला जे आमचे पैरे करतात आनंद बल्लाळ सर, त्यांचा एक फोन आला की बाबा बाय आपल्याला आता त्या मोठ्या बैलाबरोबर कुठल्याच पळायचं नाही आपल्याला. तर एक आपण आपली नवीन वेगळी एक म्हणजे आपल्यावर कोणाचा विश्वास नाही तर एक आपण आदत आदत वासरांचीच तिथं गाडी पळवू आणि त्या गाडीत आपल्याला 100% यश येणार आहे. हे बल्लाळ सरांनी ज्यावेळेस सांगितलं आणि आम्ही म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला वाटत होतं की एक आदत 2 वासरं घेऊन एवढ्या मोठ्या मैदानाला आपण हिंदकेसरीच्या मैदानाला इतकी मोठी मातबर तिथं बैल असताना नंदी असताना आपण त्या ठिकाणी 1-2 आदत वासरं घेऊन जाणं पण थोडंसं मनाला सुद्धा त्याची कुठेतरी काय वाटत होते. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर गट निघाल्यानंतर थोडंसं समाधान वाटलं की एवढ्या मोठ्या हिंदकेसरीच्या मैदानाला आज दोन्ही आदत वासरांनी आपला गट काढला, ह्यात मोठं समाधान वाटलं. परंतु ज्यावेळेस सेमीची वेळ आली आणि 1 नंबर सेमीचा पुकार झाला त्यावेळेस आपलेच सगळे घरची नंदी त्यात निघाले. त्यावेळेस मात्र मनाला थोडंसं हे वाटलं आणि चला म्हणलं जे काय असेल ते असेल म्हणलं. परंतु शेवट पडलो, मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यात आपण चांगल्या पद्धतीने दोन्ही वासरांनी त्यांची कर्तृत्व दाखवून दिली आणि त्या ठिकाणी सेमी पास केला. तेच गाडी डिसिजन घेतला पुन्हा एकदा पुसेगावच्या एवढ्या मोठ्या मैदानात. का तर इथं ओरिजिनलचं पुसेगावचं हिंदकेसरी अख्ख्या जगाला माहित आहे किंवा 14 देशात ही नाव पुकारलं जातं. तिथं तीच गाडी पुन्हा एकदा तसं कसं डिसिजन झालं की तीच गाडी पळूया म्हणून? आम्हाला असं त्यावेळेस वाटलं म्हणजे आमचे जे सचिनचे चाहते आहेत, लक्ष्याचे चाहते आहेत, ह्यांचे खूप सारे आम्हाला कॉल पण आले, मेसेज पण आले की आम्हाला हीच जोडी पुशेगावच्या मैदानाला बघण्याची खूप इच्छा आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला वाटलं की बाबा एवढ्या प्रेक्षकांची व चाहत्यांची इच्छाच आहे त्या सचिनला लक्षांना अजून एकदा म्हणजे बघायची, तर सगळ्यांचं हे म्हणजे असं मेसेज येत होता की खरे हिंद केसरी वडकीचे 2 नंबर